पट्टणकोडोली येथील जिल्हा परिषद निवडणुकीत अनुसूचित प्रवर्गातून निवडून आलेले पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याची नोंद ऑनलाईन पोर्टलवर करण्यात आली आहे। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर येथे झालेल्या अंतिम सुनावणीनंतर हा निर्णय नोंदवण्यात आला असून निकालाची अधिकृत प्रत टपालाद्वारे पाठवण्यात येणार आहे। आमदार राहुल आवाडे यांच्या गटाचे कट्टर समर्थक भाजपाकडून महेश पाटील यांनी निवडणूक लढवली होती, त्यामुळे आवाडे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। या प्रकरणाची अंतिम सुनावणी 3 जून रोजी झाली होती आणि तब्बल 5 तास चाललेल्या सुनावणीनंतर समितीने निकाल राखून ठेवला होता। त्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर निकाल प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये महेश पाटील यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे। महेश पाटील हे लिंगायत समाजाचे असताना त्यांनी लिंगडेर या अनुसूचित प्रवर्गातील जातीचा दाखला सादर केल्याचा आक्षेप पुरुषोत्तम भुजिंगे आणि तुषार बांधार यांनी घेतला होता। जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जाविरोधात हरकत नोंदवत समितीसमोर विविध कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले। संबंधित दाखला खोटा असल्याचा दावा करीत हरकतदारांच्या वकिलांनी सविस्तर युक्तिवाद केला। हरकतदारांच्या वतीने ॲडव्होकेट सुनील कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, शरद शिंदे, प्रशांत कांबळे, प्रमोद दाभाडे, संदेश कांबळे, किरण कांबळे, राहुलराज कांबळे, प्रवीण कांबळे आणि महेश कांबळे यांनी बाजू मांडली। दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर समितीने निकाल राखून ठेवला होता। ॲडव्होकेट भीमसेन कांबळे म्हणाले, दरम्यान महेश उर्फ दरगोंडा पाटील यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की निकालाची मूळ प्रत अद्याप माझ्या हातात आलेली नाही। बार्टीच्या संकेतस्थळावर प्रमाणपत्र अवैध असल्याचं दिसतंय, मात्र मला अद्याप ईमेल किंवा मूळ प्रत मिळालेली नाही आहे। निकाल लागला असेल तर तो दबावापोटी घेतलेला निर्णय आहे। पट्टणकोडोली चंदूर इंग्लिश जल्लोष महेश पाटील यांनी लिंगडेर जातीचा अनुसूचित प्रवर्गातील बोगस दाखला सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणाचा निकाल समोर येताच पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील पट्टणकोडोली, चंदूर व इंगळी परिसरात काही तरुणांनी गुलालांची उधळण करत व वाहनांच्या फेऱ्या काढून आनंदोत्सव साजरा केला। संविधान जिंकलं अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच या निर्णयाची दिवसभर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली। मराठी एस न्यूजसाठी पट्टणकोडोलीहून सिद्धू बोरगावे। नमस्कार, मी पुरुषोत्तम तुकाराम भुजिंगे, भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाकडून पट्टणकोडोली जिल्हा परिषदेमध्ये आम्ही निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील हे विजयी झाले होते। पैशाच्या बळावर व लोकांना आमिष दाखवून ही निवडणूक त्यांनी लढवली होती आणि ही निवडणूक लढवत असताना त्यांनी जो लिंगडेर जातीचा दाखला देऊन ही निवडणूक विजयी झाले होते। परंतु आता हा जो दाखला आहे तो जात प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवला आहे आणि ही लढाई लढत असताना चळवळीतले आमचे सर्व सहकारी बंधू, वकील बंधू आणि तक्रारदार तुषार बांधार, चरण कांबळे यांनी स्वतः पुरुषोत्तम भुजिंगे यांनी ही लढाई शेवटपर्यंत लढली आणि हा जो काही विजय आहे हा सत्याचा, संविधानाचा आणि येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या चळवळीच्या लोकांचा आहे। धन्यवाद। ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असताना भाजपचे महेश पाटील हे लिंगायत समाजाचे असताना देखील SC अनुसूचित जातीचा लिंगडेर प्रमाणपत्र वापरून त्यांनी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामधून इलेक्शन लढवून विजयी झाले होते। विजयी झाल्यानंतर आम्ही जात पडताळणीला त्यांच्या जातीच्या दाखल्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणीने काम मेरिटवर चालवून काम चालवून आज जिल्हा जात पडताळणीने त्याचा निकाल जाहीर केला ऑनलाईनला आणि निकाल जाहीर करताना महेश पाटील याचा जातीचा दाखला अवैध केलेला आहे। असं येणाऱ्या काळात जे कोणी चुकीचे जातीचे दाखले करतील त्यांच्यावर जात पडताळणी ऑफिस व शासनाकडून योग्य प्रकारे कारवाई झाली, याबद्दल मी शासनाचं परवा पहिल्यांदा अभिनंदन करतो। इथून पुढे असे कोणीही दाखले करणार नाहीत, यासाठी हा निर्णय योग्य आणि चाप देण्यासाठी आहे। नमस्कार।